मी थांबवते। मुंबईमधून आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आपल्यासोबत थेट आझाद मैदानातून जोडले गेलेले आहेत। कृष्णा, आपण पाहतोय या ठिकाणी आता मराठा बांधव जमण्यास सुरुवात झालेली आहे आणि आज जरांगे सुद्धा मुंबईमध्ये दाखल होणार आहे। कायदा आणि सुव्यवस्थेचा देखील प्रश्न आहे, कशी तयारी केली जाते? सेजल, आपण पाहतो की मुंबई पोलिसांनी काल मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जी काही परवानगी दिलेली आहे त्यासाठी आझाद मैदानातल्या प्रत्येक आंदोलनाला किंवा उपोषणासाठी एक 20 अटी शर्तींचं हमीपत्र द्यावं लागतं आणि ते हमीपत्र स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये दिलेलं आहे। हळूहळू आंदोलक आता मुंबईमध्ये दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे, मात्र तरी सुद्धा आझाद मैदानाचा जो काही प्रिमायसेस आहे, जिथे 5000 क्षमतेचं जे काही ग्राउंड आहे त्या ग्राउंडची परमिशन दिलेली आहे, मात्र तिथे अद्याप एकाही आंदोलकाला पोलिसांनी सोडलेलं नाही। अजून सुद्धा बंदोबस्ताची तयारी सुरू आहे। काही बॅरिकेटिंग हे बाजूच्या पोलीस ठाण्यातून इथे आणले जात आहेत आणि पूर्ण तयारी झाल्यानंतरच आंदोलकांना आतमध्ये सोडलं जाईल। जुन्नरहून मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे सगळे समर्थक जे आहेत ते रात्री उशिरापर्यंत मुंबईमध्ये दाखल होतील आणि त्यांना त्यानंतर मुंबईच्या आझाद मैदानामध्ये सोडलं जाईल। खरं तर मुंबईच्या आझाद मैदानामध्ये अत्यंत एक छोटा भाग आहे, तो म्हणजे 5000 आंदोलक बसू शकतील इतकी क्षमता असलेला भाग आहे आणि दुसरा जो आहे तो ग्रीनरीचा आहे, त्यामुळे तिथे कुणालाही परवानगी देण्यात आलेली नाहीये। बाकीचे काही आंदोलक यामध्ये उद्यासाठी आंदोलन करण्यासाठी येणार आहेत आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना ज्या काही अटी शर्ती दिलेल्या आहेत त्या अटी शर्तींचं पालन आम्ही करू, आमच्याकडून कुठल्याही नियमांचं उल्लंघन होणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः लिखित स्वरूपामध्ये आझाद मैदान पोलिसांना कळवलेलं आहे। जर कुठल्याही नियमांचं उल्लंघन होतंय किंवा वाहतूक कोंडीला आम्ही जबाबदार ठरतोय किंवा कुठल्याही नियमांचं उल्लंघन झाल्यास आमच्यावरती खटला दाखल करण्याची अनुमती सुद्धा त्यांनी दिलेली आहे। त्यामुळे पोलीस निश्चितच कृष्णा, खरं तर आज मुंबईमध्ये जरी येणार असले तरी परवानगी एकाच दिवसाची आहे। धन्यवाद कृष्णा आणि दत्ता, तुम्ही दिलेल्या अपडेट्ससाठी।